नमस्कार. कधी स्वतःचा श्वास ऐकून पाहिलाय का? शांत बसून डोळे मिटून फक्त श्वासाचा हलका स्पर्श जाणवला आहे का? याच क्षणापासून माझा योगा प्रवास सुरू झाला. सुरुवातीला आसनं होती, वाकणं, ताणणं, श्वास घेणं, श्वास सोडणं. पण जसा जसा प्रवास पुढे सरकत गेला तसं तसं लक्षात आलं, योग हा केवळ शरीराचा व्यायाम नाही, तो मनाची स्वच्छता आणि आत्म्याची उजळणी आहे. प्रत्येक आसनाबरोबर मी माझं शरीर ओळखायला लागले. प्रत्येक प्राणायामासोबत मी माझं मन वश करायला लागले आणि प्रत्येक ध्यानासोबत मी माझ्या आत्म्याशी बोलायला लागले. कधी कधी घाम गाळणारा, कधी अश्रू ओघळवणारा, कधी मनातील गोंधळ विरघळवणारा योग मला हळूहळू नव्याने घडवत राहिला. आज मी आरशात पाहते तेव्हा फक्त शरीर दिसत नाही, तर एक शांत मन, एक निर्धास्त हृदय आणि एक समाधानी आत्मा दिसतो. योगाने मला शिकवलं, श्वास म्हणजे जीवन, शांतता म्हणजे शक्ती आणि स्वतःशी असलेली मैत्री म्हणजे खरी आनंदाची गुरुकिल्ली. म्हणून सांगते, तुम्ही हा प्रवास सुरू करा, कारण योग फक्त तुमचं शरीर बदलणार नाही, तो तुमचं मन उजळेल, आत्मा हलका करेल आणि जीवनाला नवा अर्थ देईल. धन्यवाद.